शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। राज्यातील 9589 कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता 11वीच्या प्रवेशासाठी आतापर्यंत जवळपास 7,74,918 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश अर्जाचा भाग 1 भरून नोंदणी केली आहे। यात नगर जिल्ह्यातील 454 कनिष्ठ महाविद्यालयात 54,000 विद्यार्थ्यांनी 11 प्रवेशासाठी भाग 1 नुसार नोंदणी केली आहे। आज सोमवारपासून 11वी प्रवेशाचा पुढील टप्पा सुरू होणार आहे। शहरातल्या सावेडी भागात एका युवतीला आणि तिच्या मित्राला अडवून कोयत्याचा धाक दाखवत लुटण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। चोरट्यांनी मारहाण करत युवतीच्या मोबाईल मधील ऑनलाईन पेमेंट वरून 30,000 रुपये स्वतःच्या खात्यावर वळवून घेतले तर खिशातील 5,000 रुपये रोख काढून घेतले। सदरची घटना 5 मे रोजी आठरे पाटील शाळेच्या पुढे रोडवर आणि शाळेच्या पाठीमागे घडली असून गुन्हा 9 मे रोजी दाखल झाला आहे। गोविंदपुरा भागात राहणाऱ्या पीडित 24 वर्षीय मुलीने फिर्याद दिली आहे। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शहरातील आगरकर मळा भागात घर भाड्याचे पैसे मागितल्याच्या कारणावरून एका भाडेकरूने घर मालकावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मूळचे राजस्थान येथील बनवारी मोहन माळी हे अहिल्यानगर शहरातील आगरकर मळा येथील बेलेश्वर कॉलनीमध्ये वास्तव्यास आहेत। संशयित आरोपी सुरेश कुमार राधेश्याम माळी त्यांच्याकडे भाड्याने राहत होता। उष्णतेचा पारा चढत असताना सर्वसामान्य नागरिक सावलीचा आसरा घेत पाहायला मिळत आहे। पण गाव कुसबा बाहेर शिवारात ग्रामीण भागात वेगळं चित्र पाहायला मिळत आहे। माथ्यावर आग ओकारणारा सूर्य आणि त्याखाली कांद्याच्या ढिगात राबणारा बळीराजा मोठ्या मेहनतीने पिकवलेला कांदा वखारीत टाकण्यासाठी भर उन्हात शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे। गेल्या 5 महिन्यांपासून मतदारांचे मॅपिंग करण्याची प्रक्रिया सुरू आहे। मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक मतदारांच्या दारापर्यंत पोहोचले आहेत। मात्र अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघात मतदानाचा प्रतिसाद मिळत नसल्याने या मतदारसंघातील मॅपिंग संथ गतीने सुरू आहे। येत्या 8 दिवसात मॅपिंग न करणाऱ्या मतदारांना आगामी काळात सुनावणीला सामोरे जावं लागणार आहे, असा इशारा निवडणूक यंत्रणेने दिला आहे। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।